त्यांच्यासाठी सगळे जमलेले आहात, ज्यांचे विचार ऐकण्यासाठी जमलेले आहात, ज्यांच्यावर मनापासून सर्व प्रेम करताय, अशा आपल्या लाडक्या नेत्याचे त्यांना शिवसैनिकांना संबोधित करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो, श्रीयुत एकनाथ शिंदे साहेब. अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट, मानाचे मान बिंदू, हिंदू 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 अस्मितेचे शिरोमणी महानेता, लोकनेता, सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा, शेतकऱ्यांचे कैवारी, कष्टकऱ्यांचे कैवारी, अनाथांचा नाथ, लोकनाथ, मदतीचा हात, एकनाथ, महाराष्ट्राचा डहाण्या वाघ, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेबांचा. जोरात टाळ्या आणि जल्लोष होऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा. इथं जमलेल्या माझ्या शिवसैनिक लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, साठ वर्षापूर्वी आदरणीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेना जन्माला घातली. शिवसेनेची सुरुवात झाली आणि आज आपला वर्धापन दिन हिरक महोत्सव म्हणून आपण साजरा करतोय. मी या हिरक महोत्सवाच्या आपल्या सगळ्यांना वर्धापन दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आज समोर पाहतोय भगवं वादळ या ठिकाणी उठलंय. व्यासपीठावर बघा माझे सर्व नेते, सर्व मंत्री, उपनेते, खासदार, आमदार, हे माझं वैभव आहे, हे माझं ऐश्वर्य आहे आणि समोर बसलेली शिवसेनेची संपत्ती आहे. शिवसेनेचं खरं वैभव तुम्ही आहात. बऱ्याच जणांच्या नजरा आपल्याकडे लागल्या. एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार, व्यासपीठावर कोण कोण येणार, काय होणार. अरे आज ये टाइगर आपके सामने खड़ा है. आज मी बघतोय काल परवापासून कुछ कुत्ते रोज भोक रहे हैं, पण मी तुम्हाला सांगतो कुत्ते झुंड में आके भोगते हैं, शेर अकेला आता है. कुत्ते भोगते रहते, टाइगर शिकार करता है और कुत्ते भोगते रहते हैं और टाइगर दहाड़ता है. ये शिवसेना है, ही शिवसेना है आणि ही शिवसेना आज महाराष्ट्रात आपण पाहतोय. बाळासाहेबांचे विचार, धर्मवीरांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है.
आगे आगे देखो होता है क्या। आपली शिवसेना मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी जन्म झाला. महाराष्ट्राच्या अस्मितेची चळवळ म्हणून शिवसेना उभी राहिली. बाळासाहेबांचे विचार म्हणजे शिवसेना, हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे शिवसेना, मराठीचा निर्धार म्हणजे शिवसेना, देशद्रोहांवर प्रहार म्हणजे शिवसेना, सर्वसामान्यांचा आधार म्हणजे शिवसेना. माझ्या लाडक्या बहिणींचा स्वाभिमान म्हणजे शिवसेना, शेतकऱ्यांचा तारणहार म्हणजे शिवसेना आणि शेतकऱ्यांचा वारकऱ्यांचा जय जयकार म्हणजे शिवसेना. ही शिवसेना, ही शिवसेना. आज शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत असताना देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी नवीन नवीन विक्रम केले. सर्वाधिक काळ प्रधानमंत्री म्हणून काम करण्याचा विक्रम त्यांनी केला. मोदीजींचा हा रेकॉर्ड 140 कोटी जनतेच्या विश्वासाचं प्रतीक आहे, देशाच्या गौरवशाली प्रगतीचं प्रतीक आहे. 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकही भ्रष्टाचाराचा डाग लावण्याची हिम्मत कुणी केली नाही, असे बेदाग प्रधानमंत्री म्हणून मोदी साहेब आहे. 33 देशांनी सर्वोच्च पुरस्कार त्यांना दिले. हा मान फक्त मोदीजींचा नाही, तुम्हा सर्व प्रत्येक भारतीयाचा. अयोध्येत राम मंदिराची उभारणी केली, काश्मीर मधलं 370 कलम हटवलं. ही स्वप्न कुणाची होती? ही स्वप्न हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची होती. ती पूर्ण केली आणि 12 वर्ष यशस्वीपणे कारभार केल्याबद्दल दिल्लीमध्ये एनडीएच्या माध्यमातून अभिनंदन प्रस्ताव होता आणि त्या एनडीएच्या अभिनंदन प्रस्तावामध्ये तुमच्या शिवसेनेला मानाचं पान देण्यात आलं. मी स्वतः अभिनंदनपर भाषण केलं आणि आजच्या जाहीर सभेतही आपण शिवसेनेच्या वतीने आदरणीय मोदीजींच्या अभिनंदनाचा ठराव इथे करूया. सर्वांनी उभं राहून दोन्ही हात वर करून टाळ्यांच्या गजरामध्ये मोदीजींचं अभिनंदन करूया. बोलो भारत माता की, बोलो भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद, धन्यवाद. भारताला महासत्ता करण्याचं 140 कोटी जनतेचं स्वप्न पूर्ण करण्याचं बळ मोदीजींना मिळो, ही आई जगदंबेकडे प्रार्थना करूया. आपल्या अमित भाईंचं देखील मी अभिनंदन करतो. केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्र गडचिरोली पुरता नक्षलवाद त्यांनी खतम केला नाही तर देशातला संपूर्ण नक्षलवाद खत्म करण्याचं काम त्यांनी केलं. 370 कलम हटवण्याचं काम त्यांनी केलं. आज जर बाळासाहेब असते तर त्याने प्रधानमंत्री मोदीजी आणि गृहमंत्री अमित भाईंचं मुक्त कंठाने अभिनंदन केलं असतं, अभिनंदन केलं असतं. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली असती. परंतु आज आपण पाहतोय, आज जे देशाला पुढे नेतात
देश प्रगतीपथाकडे नेत आहे. देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचा संकल्प करतायत. त्यांना रोज आरोप करताय, त्यांच्यावर प्रत्यारोप करताय. आणि म्हणून त्याने लोकांनी त्यांना त्यांची जाण दाखवली आहे. यंदाचं वर्ष हे शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दीचं वर्ष. बाळासाहेबांचं स्वप्न होतं शिवसेना गावागावात पोहोचली पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी, व्यासपीठावरच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी शिवसेना गावागावात पोहोचवण्याचं काम केलं. शिवसेना लोकांच्या मनामनात पोहोचवण्याचं काम केलं. शिवसेना या महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनवण्याचं काम तुम्ही केलंय. हेच खरी बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांना खरी आदरांजली. मगाशी रामदासबाई म्हणाले, बाळासाहेब बघत असतील आणि आशीर्वाद देत असतील. खरं आहे ते. त्यांच्या मनासारखं त्यांचे विचार पुढे नेण्याचं काम आपण करतोय. त्यामुळे त्यांना नक्कीच स्वर्गात देखील आनंद वाटत असेल. हेच आपलं भाग्य आहे, हीच आपल्या कामाची पोचपावती आहे. आणि म्हणून बाळासाहेब फक्त नावात असून चालत नाही. बाळासाहेब तुमच्या मनात, विचारात आणि कामात असावे लागतात. हे जन्मशताब्दी वर्ष आपण अत्यंत बाळासाहेबांच्या आवडत्या उपक्रमाने साजरा करणार आहोत. माझ्या लाडक्या शिवसैनिकांनो, तुम्ही खरे बाळासाहेबांचे वारसदार आहात. रक्ताचं नातं सांगून कोणी वारस होत नाही. 7-12 आपलं नाव लावून कुणाला वारस होता येत नाही. शिवसेना म्हणजे जमिनीचा तुकडा नाही. शिवसेना म्हणजे जमिनीचा तुकडा नाही, तर शिवसेना म्हणजे विचारांचा आणि आमच्या तुमच्या काळजाचा तुकडा आहे. काळजाचा तुकडा. शिवसेना म्हणजे राजकीय पक्ष नाही. शिवसेना म्हणजे भगवं वादळ आहे. भगवं वादळ. जो भगव्याला विसरला तो राजकारणातून संपला. हे आपण पाहिलेलं आहे. खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले. खुर्चीसाठी हिंदुत्व तुम्ही सोडलं. अरे बाळासाहेबांच्या हयातीत तर त्यांना त्रास दिला, त्यांना छळलं, पण त्यांच्या जाण्यानंतर देखील जे बाळासाहेबांना नको, बाळासाहेबांचा ज्यांना तिरस्कार होता, बाळासाहेबांना ज्यांचा तिरस्कार होता, त्यांचा पुरस्कार तुम्ही करता. ही तुमची वारसदारी. आणि म्हणून ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्याचं काम केलं, जीवापाड शिवसेनेवर प्रेम केलं, आज महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्याचं काम केलं, त्यांना तुम्ही शिव्या देताय. हा कुठला न्याय? शिवसेना पहिल्यांदा कोणी फोडली? राष्ट्रवादीने. दुसऱ्यांदा कोणी फोडली? काँग्रेसने. त्यांच्यासाठी ओव्या गात आहे. आणि ज्यांनी धनुष्यबाण घाण टाकलेला सोडवला, शिवसेना पुढे नेण्याचं, विचार पुढे नेण्याचं काम केलं, त्यांना शिव्या देत आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे बांधवांनो, भगिनींनो, आपण 4 वर्षापूर्वी उठाव केला. आपला उठाव सुपरहिट झाला. या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने तो स्वीकारला. माझ्या माता भगिनी, भावांनी, शेतकऱ्यांनी आशीर्वाद दिला. आणि मागे बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा आशीर्वाद तो होता. आणि म्हणून आपण जनतेच्या न्यायाला जिंकलो. कारण लाडक्या बहिणींचे, लाडक्या भावांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी होते. आपण उठाव केला तेव्हा ते लोक म्हणाले, कुणी सोबत राहणार नाही, कुणी निवडून येणार नाही. पण मी तेव्हा म्हणालो होतो पहिल्या भाषणात, रामदास भाई, एक जरी निवडून आला नाही
तर एकनाथ शिंदे राजकारण सोडून गावाला शेती करायला निघून जाईल. मला अभिमान आहे माझ्या कार्यकर्त्यांचा, शिवसैनिकांचा, सगळ्यांचा. 40 आमदार होते, एकनाथ शिंदेने 60 आमदार निवडून आणले. 60. पाहिलं महाराष्ट्राने. आता आमदार आपले आहेत, खासदार आपल्याकडे आहेत. आता आणखी महाराष्ट्रात आपले 60 नगराध्यक्ष आहेत, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, सभापती आहेत, महापौर आहेत, नगराध्यक्ष आहेत. सगळीकडे शिवसेनेचं वादळ घोंगावत आहे. शिवसेनेचा भगवा डौलाने फडकतोय. अगदी चांदा ते बांधा शिवसेनामय करून टाकण्याचं काम माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांनी केलं. त्याचा अभिमान मला, अभिमान मला. आणि म्हणून ज्या ठिकाणी महिलांना आरक्षण आहे तिथं तर त्यांना पद दिलंच, पण जिथं आरक्षण नाही तिथेही लाडक्या बहिणींना आपण संधी दिली. आता 17 पैकी 6 बिनविरोध झाल्यात विधान परिषदेच्या. उरलेल्या 11 जागा देखील आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही. लिहून घ्या, विरोधकांचं खातं देखील उघडणार नाही, त्यांची पाटी कोरी राहिल्याशिवाय राहणार नाही. आपण बिनविरोध जिंकलो तरी आपले आरोप, अरे तुमचे उमेदवार जर टिकले नाही, पळून गेले, तर आम्ही काय करणार? हा महायुतीचा विजय, हा तुम्ही महायुतीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. आपली महायुती मजबूत आहे, मजबूत आहे. आणि तिन्ही पक्षांचं बॉन्डिंग घट्ट आहे. देवेंद्रजी आणि माझ्यात देखील काही लोक काड्या घालण्याचा प्रयत्न करतायत. त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण आम्ही टीम म्हणून काम करतोय. कुछ लोग छुप कर जाके उन्हें बताते हैं, कुछ लोग छुप कर उन लोग जाके उन्हें बताते हैं, अरे पर वो हमें आके सब कुछ बताते हैं. काय तुम्ही सांगणार? कारण आमच्यामध्ये आमचा अजेंडा खुर्ची नाही, आमचा अजेंडा या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यात बदल घडवणं आहे. कारण त्या अजेंड्यावर आम्ही काम करतोय. त्यामुळे किती कोणी काही केला प्रयत्न तरी सुद्धा ही महायुती महाराष्ट्रामध्ये वेगाने पुढे जाणार. या महाराष्ट्रात 2.5 वर्षाचा कारकीर्द आपण पाहिली पाहिजे. या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये स्थगिती दिलेल्या सगळ्या स्थगिती आपण हटवून टाकली, सगळ्या स्पीड ब्रेकर हटवून टाकले. त्यांचा पाय ब्रेकवर होता, आमचा पाय एक्सलेटरवर आहे. त्यामुळे विकासाची गाडी वेगाने, बुलेटच्या वेगाने धावती आहे. आज मी 2.5 वर्ष काम केला, महाराष्ट्र पुढे नेला. देवेंद्रजी आता काम करतायत, आम्ही टीम म्हणून काम करतोय. आमचा अजेंडा एकच, महाराष्ट्राची प्रगती. महाराष्ट्राला वेगवान पद्धतीने पुढे न्यायचंय. महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, लाडक्या बहिणी माझ्या सुखी झाल्या पाहिजे. खऱ्या अर्थाने लाडकी बहीण योजना सुरू झाली. मी देखील गरिबी पाहिली, ते दिवस मी पाहिले. आईची, माझ्या पत्नीची काटकसर मी पाहिली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यात देखील अनेक लोकांनी खोडा घातला, पण त्यांना माझ्या लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला आणि पार हटवून टाकलं. आणि म्हणून मी सांगतो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. आणि म्हणून शिवशाही मानणारे आम्ही लोक आहोत. छत्रपतीच्या आशीर्वादाने आम्ही काम करतोय, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतोय. रयतेच्या भाजीच्या देठाला हात लागता कामा नये,
हे शिवरायांची शिकवण. बाबासाहेबांच्या घटनेच्या आधारावर आम्ही काम करतोय. माझ्याकडे काही वशिलेबाजी लागत नाही. मी माझं लक्ष सगळ्यांकडे असतं. माझ्याकडे पैसे लागत नाही, माझ्याकडे वशिला लागत नाही, माझ्याकडे मर्सिडीज गाडी लागत नाही. बाई बरोबर आहे ना? अडसूळ साहेबांना निलमताईला माहिती. राज्यसभेच्या वेळी देखील मोठमोठे सगळे लोक रांगेत होते, परंतु आपण शिवसेनेने एका भीमाच्या लेकीला ज्योतिताई वाघमारेला राज्यसभेचं तिकीट दिलं आणि या राज्याला एक आपली भूमिका शिवसेनेची काय दाखवली. पूर्वी वशिला लावून प्रॉपर्टी बघून बाकी सगळं बघून आपल्याकडे तिकीट द्यायची, पण माझ्याकडे ते चालत नाही. काही लोक आपले नेते व्यासपीठावरचे पण, मंत्री पण, आमदार पण माझ्याकडे इच्छा व्यक्त केली. अनेक लोकांनी केली. गुलाबराव पाटील आहेत, संजय राठोड आहे, खोतकर आहे, भरत शेठ आहे, महेंद्र दळवे, सुहास कांदे, आणखी काही काही लोक आहेत. ते म्हणाले इच्छा व्यक्त करणं गुन्हा नाहीये. मी त्यांना सांगितलं, अरे बाबा, आपल्याला कार्यकर्त्यांना पुढे आणलं पाहिजे. कार्यकर्ते पुढे गेले पाहिजे. कार्यकर्त्यांनी नेहमी आपली कामं करून आपल्याला निवडून द्यायचं एवढंच काम आहे. त्यांनाही मोठं केलं पाहिजे. क्षणामध्ये त्यांनी सांगितलं, साहेब तुम्ही निर्णय घ्या, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत. असे कार्यकर्ते, असे सहकारी मला लाभलेत, असे नेते मला लाभलेत. हे माझं वैभव आहे, हे माझं ऐश्वर्य आहे. ह्याला नशीब लागतं. आणि म्हणून मी यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जीवाला जीव देणारे सहकारी आहे. हे भाड्याने आणलेले लोक नाहीत, हे मनापासून आलेले लोक आहेत. शिवसेनेवर प्रेम करणारे लोक आहेत. बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे लोक आहेत. हे कृत्रिम नाहीये, हे नैसर्गिक आहे. आणि म्हणून जो काम करेल त्याचाच सन्मान होईल. मला भाईंनी मगाशी सांगितलं श्रीकांतच्या बद्दल. श्रीकांतला आपण युवा सेनेचा प्रमुख करू, राष्ट्रीय सरचिटणीस करू. पण श्रीकांतला मी विचारलं, श्रीकांत म्हणाला आपल्या दुसऱ्या कार्यकर्त्यांना आपण पुढे करूया. जेव्हा मंत्रीपद केंद्रातलं दिलं त्यावेळेस इथं प्रतापराव जाधव आहेत, या सगळ्या खासदारांनी सांगितलं श्रीकांतला करा, पण श्रीकांतने नम्रपणे त्याला नकार दिला. ही शिवसेना. पण भाईंचा प्रस्ताव जो आहे तुम्ही नेते लोकांनी ठरवायचा आहे. ज्येष्ठ नेत्यांनी तुम्ही तो ठरवायचा आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आमदार मंत्र्याचा मुलगा हे आहेत म्हणून त्याला संधी मिळणार नाही असं नाही. त्याने काम केलं, त्याचं कर्तृत्व दाखवलं, तर त्याच्यावर अन्याय देखील करणार नाही हे मी सांगू इच्छितो. परंतु आमदार, खासदार, मंत्र्याचा मुलगा हे क्वालिफिकेशन आपल्याकडे होत नाही, हे होत नाही. आणि म्हणून मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झालो, एक शाखा प्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री झालो. यामागे खूप संघर्ष, खूप चढाव उतार मी पाहिले माझ्या आयुष्यामध्ये. संघर्ष केला. आनंद दिघे साहेब पाठीशी होते. दुःख भोगली. डोंगरा एवढी दुःख माझ्या आयुष्यामध्ये माझ्या कुटुंबावर कोसळली. आनंद दिघे मागे उभे राहिले, तेही सोडून गेले मला. बाळासाहेब देखील माझ्यावर प्रेम केलं, तेही सोडून गेले. आज माझा परिवार, प्रपंच, हे व्यासपीठावर बसलेले माझे नेते आणि या महाराष्ट्रातली तमाम जनता हे माझं कुटुंब आहे, माझा परिवार. आणि म्हणून हे आपलं शिवसेना आहे, कुटुंब आहे. आणि म्हणून मला एकच सांगतो आपल्याला मी, की माझ्या मागे कोणी गॉडफादर नव्हता. माझ्या मागे कोणी गॉडफादर नव्हता. एक शाखा प्रमुख, एक कार्यकर्ता.
बाळासाहेब दिघे साहेब यांची प्रेरणा माझ्या पाठीशी होती, ऊर्जा माझ्या पाठीशी होती. आणि म्हणून कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या पदापर्यंत नेण्याची ताकद फक्त आणि फक्त शिवसेनेमध्येच आहे. आणि ती शिवसेना आपल्याकडे आहे. कार्यकर्ता खासदार होऊ शकतो, आमदार होऊ शकतो, मंत्री होऊ शकतो, अगदी मुख्यमंत्री देखील होऊ शकतो. ज्या दिवशी माझ्या समोर बसलेला एखादा कार्यकर्ता कार्यकर्तृत्वाच्या जोरावर इथं येऊन मुख्यमंत्री म्हणून भाषण करेल, तो सगळ्यात आनंदाचा दिवस एकनाथ शिंदे सारखे असेल. ही शिवसेना आहे, ही शिवसेना आहे. शिवसेना, शिवसैनिक हाच खरा आपला पाठीचा कणा आहे. हे गटप्रमुख हे SIR मध्ये यादीवर काम करतायत, हे BLA बघतायत, ही खरी ताकद आहे आपली. घटक प्रमुख शिवसैनिक ही आपली ताकद आहे. बाळासाहेब म्हणायचे शिवसैनिक हेच मोठं पद आहे, त्याला कोणी हलवू शकत नाही. आणि म्हणून मी नेत्यांना देखील सांगतो, पक्ष म्हणजे आमदार नाही, पक्ष म्हणजे खासदार नाही, पक्ष म्हणजे मुख्यमंत्री नाही, पक्ष म्हणजे उपमुख्यमंत्री नाही, पक्ष म्हणजे शिवसैनिक. फक्त शिवसैनिक, त्याच्याच जोरावर आपण मंत्री होतो, खासदार होतो, आमदार होतो. आणि म्हणून त्याला जपलं पाहिजे, त्याला वाढवलं पाहिजे. निवडणुकीमध्ये कार्यकर्ता आवडता असतो, तो आवडताच राहिला पाहिजे, तो नावडता होता कामा नये निवडणुकीनंतर. हे आपण कधी कधी पाहतो. कारण शेवटी निवडणूक आली की कार्यकर्त्यांचे लाड आपण करतो, निवडणूक झाली की त्याला नजरे आड करतो. हे होता कामा नये, हे होता कामा नये. कारण हेच कार्यकर्ते आपल्याला उभारी देत असतात, हेच आपला प्रचार करत असतात, हेच आपलं मार्केटिंग ब्रँडिंग करत असतात. आणि म्हणून कार्यकर्ता जपला पाहिजे, कार्यकर्ता घडला पाहिजे, कार्यकर्ता वाढला पाहिजे. तेव्हाच तो कार्यकर्ता तोडवण्याची भाषा करतात त्यांच्यावर. पुढचं जाऊ दे. आणि म्हणून आपल्या सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी लढला देखील पाहिजे. त्यामुळे हजारो लोक आपल्या बरोबर येत आहेत, दररोज येत आहेत. वेटिंग लिस्ट मोठी है. काय येत आहेत? मैं तो अकेला ही चला था, लोग आते चले गए, कारवा बदला गया. आणि हा कारवा महाराष्ट्रामध्ये पसरला आहे. कोण एकनाथ शिंदे? अरे सर्वसामान्य कार्यकर्ता, शाखा प्रमुख. आज या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने त्याला स्वीकारलं, शिवसेनेला स्वीकारलं, उठावाला स्वीकारलं, या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद दिले. आणि याच्यापेक्षा काय दुसरं असू? ज्या ज्या ठिकाणी मी जातोय त्या त्या ठिकाणी अगदी मुलांपासून मोठ्या वयोवृद्धांपर्यंत चेहऱ्यावर आनंद पाहतो. हीच कमाई आहे आपली, हीच कमाई आहे. किती पैसे कमवले, किती संपत्ती कमवली, किती प्रॉपर्टी कमवली, यापेक्षा किती माणसं कमवली, किती माणसांचं प्रेम कमवलं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून ते काय सांगतात, ज्याला जायचं त्यांनी खुशाल जावा. त्यांच्या अहंकाराचा फुगा रोज फुगतोय. अरे बाबा, जावा जावा म्हणून सगळेच जाऊ लागलेत. का जाऊ लागलेत? ह्याचं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा. तुम्हाला शोलेतल्या असराणीचा डायलॉग आठवतो ना? आधे इधर आओ, आधे इधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. पीछे कौन हो? कोई नहीं है. त्यांच्याकडे फक्त काटे आणि चमचे शिल्लक आहे. कसं वाढणार पक्ष? तुम्हारे पाव के नीचे कोई जमीन नहीं, तुम्हारे पाव के नीचे कोई जमीन नहीं. कमाल यह है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं. त्यांना कोणीतरी आठवण करून द्या. बदललंय, परिस्थिती बदलली आहे, त्याची आठवण करून द्या. परिस्थितीनुसार आपल्याला चालायचं असतं. कधीही गची बाधा डोक्यात येता कामा नये. मी कोण आहे?
मी नाही, आम्ही म्हणा. मी म्हणणारे रावणाची लंका देखील जळून खाक झाली. ओ तुम्ही आम्ही कोण आहोत? हे जनता जनार्दन सगळे आहेत आपले मायबाप. ये जनता है, सब जानती है. आणि म्हणून आपल्याला हे केलं पाहिजे. काही मगाशी रामदासबाईंनी समाचार घेतलाय, गुलाबरावनी समाचार घेतलाय, आमच्या ज्योतिताईंनी समाचार घेतलाय. काही लोक म्हणाले लांडग्यांचं ऑपरेशन करतो. अरे तो तर कंपाऊंडर आहे ना. कंपाऊंडर कसं ऑपरेशन करणार? इथे श्रीकांत शिंदे खरा डॉक्टर आहे, पण मी डॉक्टर नसलो तरी अजूनही ऑपरेशन करतो. आणि ऑपरेशन करायला वाघाचं काळीज लागतं, लांडग्याचं नाही. वाघाचं कातड पांघरून लांडगा वाघ होत नाही. 4 वर्षापूर्वी यात लांडग्यानी मला धमक्या दिल्या होत्या. मुंबईत तर यावंच लागेल, वरळीतून जावंच लागेल. अरे कुणाची काही जागीर आहे का मुंबई? एकनाथ शिंदे एकटा आला, एअरपोर्ट वरून हेलिकॉप्टर बाजूला ठेवलं. हेलिकॉप्टर मध्ये तुमचा एकनाथ शिंदे बसला नाही, गाडीमध्ये बसला, बाय रोड गेला, वरळीतून गेला, वरळीतून थांबला, येऊन थांबला. तेव्हा जे धमक्या देणारे घरामध्ये ऑनलाईन बघत होते. मी काय आम्हाला चॅलेंज देणार? आता म्हणतात तुडवा. हिम्मत असेल तर समोर या. रामदासभाईचं बोलले, तुडवायला हे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का? तुडवायला पाय लागतात. हे शिवसैनिक आहेत, हे कडव्या बाळासाहेबांच्या विचारांचे आहेत, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचे आहेत. त्यामुळे आता किती केविलवाना, सकाळी खासदारांना शिव्या द्यायच्या आणि संध्याकाळी त्यांच्याबद्दल चांगलं म्हणायचं. हे काय चालू आहे? तुम लढो हम कपडा संभालते, अशी शिवसेना चालत नाही. सेनापतीने घरी बसून चालत नाही, फ्रंटवर येऊन लढावं लागतं. मी नेहमी सांगतो कार्यकर्त्यांना, हा तुमचा एकनाथ शिंदे तुम लढो हम कपडा संभालने वाला नाही, तुमच्या समोर येऊन छातीचा कोट करून लढणार आहे. हा लढवय्या आहे. आणि म्हणून काय लढले? महापालिका गेल्या, जिल्हा परिषदा गेल्या, ग्रामपंचायती गेल्या, म्हणाले आम्हाला वाऱ्यावर सोडलंय. फक्त मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून तिकडे जोर लावला. परंतु तुम्ही मुंबईकरांनी महायुतीने कामाला पसंती दिली. मी मुख्यमंत्री झाल्या मुंबईतले सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झाले पाहिजे. मी आणि देवेंद्रजींनी निर्णय घेतला, आता कॉन्क्रीटचे रस्ते मुंबईत पाहतोय. 100% कॉन्क्रीटचे रस्ते पुढच्या वर्षभरात होते. विकास झाला. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना काढला 250. एसटीपी नव्हते, ते एसटीपी आपण सुरू केले. मेट्रो बंद होती, मेट्रोची कामं सुरू केली. कोस्टल रोड सुरू केला, अटल सेतू सुरू केला, समृद्धी महामार्ग सुरू केला, सगळं सुरू केलं. आणि त्यामुळे मुंबईकरांनी भरभरून युतीचा विजय केला. आणि ज्यांनी 25 वर्ष मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून वापरलं, त्यांना घरी बसवलं. यांचं दिल्लीतही तेच, गल्लीतही तेच. इंडिया अलायन्स ची नय्या आता बुडाली आहे. इंडिया आघाडीची घटक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलिनीकरण करतायत. अरे सगळे किती लोक आहेत, किती शून्य एकत्र केली, त्यांची बेरीज केली, गुणाकार केला तरी सुद्धा बेरीज काय येते? शून्य, भोपळा. अशी तुमची अवस्था आहे. IPL मध्ये टीम हारली की कॅप्टन बदलतात.
पण सतत निवडणुका हरल्यावर देखील राहुल गांधीच कॅप्टन. एवढ्या निवडणुका हरल्यावर पक्षाचे अध्यक्ष तेच. देशात हे फक्त काँग्रेसमध्येच होऊ शकतं. पण कसं आहे, राहुल गांधींचं भस्मासुरासारखं झालंय. ते ज्याच्या डोक्यावर हात ठेवतात त्याचा भस्म होऊन जातो, राख होऊन जाते. आपल्याकडे उभाटाला साफ केलं, तामिळनाडू डीएमकेचा बँड वाजवला, पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींचं पानिपत केलं, बिहार मध्ये आरजेडी ला संपवलं, चारा खायला पाठवलं. राहुल गांधींनी काँग्रेसची तर वाट लावलीच, पण ज्यांना ज्यांना काँग्रेस बरोबर घेतलं त्यांचाही बँड वाजवून टाकला. एक म्हणतो आपण, जिसके साथ जाऊंगा उसकी नैया डुबाऊंगा, हे त्यांचं कर्तृत्व आहे. ना मैं जीतूंगा ना मैं जीतने दूंगा. पण मोदीजींचा आहे, ना मैं खाऊंगा ना मैं खाने दूंगा, देश को नई ऊंचाई पर ले जाऊंगा. नेशन फर्स्ट आणि काँग्रेसचं करप्शन फर्स्ट, हा फरक आहे. आणि म्हणून मी आपल्याला जाता जाता एवढंच सांगतो, सबका साथ सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास, हे आपलं घोषणा भारताच्या विकासाचा मूलमंत्र आहे. जेव्हा देश आपल्या स्वातंत्र्याच्या शतक महोत्सव साजरा करेल तेव्हा विकसित आणि आत्मनिर्भर भारत म्हणून भारत जगाचं नेतृत्व करेल. तो दिवस काय असेल हे विजन पूर्ण करण्यासाठी शिवसेना आणि एनडीए, शिवसेना आणि आपण महाराष्ट्र एनडीए सोबत कायम भक्कमपणे उभे राहू. $5 ट्रिलियन भारताची इकॉनॉमी आहे, त्याच्यामध्ये एक नाही $1.5 ट्रिलियन हे भारताचं महाराष्ट्राचं योगदान देण्यास आपण कुठेही कमी पडणार नाही. त्यामुळे गेल्या 4 वर्षात महाराष्ट्राचा चौफेर विकास झालाय. महाराष्ट्राला सर्वात प्रगत, समृद्ध आणि 1 नंबरचं राज्य म्हणून झालंय. जीडीपी मध्ये नंबर 1, स्टार्टअप मध्ये नंबर 1, एफडीआय मध्ये नंबर 1, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये नंबर 1 असा महाराष्ट्र पुढे जातोय. आणि म्हणून राजकारण काय ते चालतच राहील, पण महाराष्ट्राच्या जनतेला आधार देणं आपलं काम आहे. यावर्षी अल निनोचं संकट आलंय, शेतकरी काळजीमध्ये आहे, दुष्काळाची काळी छाया पडलेली आहे, त्याची सामना करण्याची तयारी आपली पूर्ण आहे. दसऱ्याच्या आधी अतिवृष्टी झाली होती, दसऱ्याचा मेळावा होता, मी सांगितलं तिकडे अतिवृष्टी झाली, तिकडून कोणी येऊ नका, लोकांचे अश्रू पुसा, लोकांचा दसरा दिवाळी चांगली साजरी करा. आणि आपल्या शिवसैनिकांनी त्यांचं दसऱ्याचं घराचं तोरण बांधलं. मी त्यावेळेस शेतकऱ्यांना सांगितलं, तुमची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळीमध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं काम केलं. आपण शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. आज गेल्या बजेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ती घोषणा केली आणि कर्जमाफी जी केली होती ती घोषणा देखील आपण पूर्ण करतोय. आणि म्हणून शिवसेना, जिथे आपत्ती तिथे शिवसेना, जिथे संकट तिथे शिवसेना. आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेला लोक मानतायत, जवळ करतायत. आणि म्हणूनच त्यांचा दसरा दिवाळी गोड करण्याचं काम शिवसेनेनं केलं. वारकरी, कष्टकरी आणि शेतकरी, वारकरी, कष्टकरी आणि शेतकरी हीच खरी शिवसेनेची जबाबदारी. म्हणून आपण काम करतोय. आपल्या जबाबदारीतून शिवसेनेने कधीच हात झटकले नाही. कुठेही संकट आलं, पूर आला, महापूर आला, आपण पुढे असतो. आणि म्हणून कोणतंही संकट आलं तरी बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभं राहू. कारण बळीराजा आपला मायबाप आहे. या राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क कुणाचा असेल तो आमच्या बळीराजाचा आहे, शेतकऱ्याचा आहे, हे नेहमी आम्ही सांगतो. आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजना आपण केली, ती आजही सुरू आहे. त्याप्रमाणे काही अन्याय अत्याचार होतात म्हणून लाडकी सून ही मोहीमही तितक्याच प्रभावीपणे आपण राबवतोय. कालच टेंबी नाक्याला आनंद आश्रमाच्या इथे सूर्या कार्यालयाचं उद्घाटन झालं. त्या ठिकाणी लाडक्या सुनांना देखील न्याय मिळणार आहे. लाडक्या सुनांचं रक्षण हेच शिवसेनेचं वचन. हा देखील कार्यक्रम आपण जाहीर केलेला आहे. आणि म्हणून 80% समाजकारण, 20% राजकारण. मगाशी
आपले संजय राठोड हे बंजारा समाजाचे नेते आहे. बंजारा त्यांना मी सांगितलं महाराष्ट्रात नाही पूर्ण देशभरामध्ये तुम्ही काम करायचं आहे आणि म्हणून त्यांना बंजारा समाजाचे राष्ट्रीय नेते म्हणून आज आपण जाहीर केलेला आहे. हा बंजारा समाज देखील सगळे समाज सगळ्या समाजांना पुढे घेऊन आपल्याला जायचं आहे. मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, सगळे समाज जे या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांना एकत्र घेऊन पुढे आपल्याला जायचं. मी पुन्हा एकदा सांगतो, आता SIRचं काम चालू आहे, मतदार याद्यांची पडताळणी चालू आहे, त्याच्यावर आपण लक्ष द्या. BLA नेमले नसतील तर BLA नेमा, BLO कडून काम करून घ्या, अन्यथा आपल्या हक्काचा मतदार वंचित राहिला तर तुमच्याकडे किती तुम्ही काम केलं, किती प्रचार केला आणि मतदार यादीमध्ये मतदार नसेल तर तुमच्या विजयामध्ये मोठा अडसर निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून ते तुम्ही काम करा. आपली यादीतून आपल्या हक्काची नाव वगळली जाणार नाहीत हे लक्षात ठेवायचं. मी बरेच वेळा प्रत्येक भाषणात सांगितलंय की याद्यांचं अपडेट करा, याद्या अपडेट असल्या पाहिजे. मतदार याद्यास तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरणार, तुमच्या विजयाची गुरुकिल्ली ठरणार. हे लक्षात घेऊन मतदार याद्या करा. युवा सेनेला माझं सांगणं आहे, फील्डवर तुमचं काम दिसलं पाहिजे. सोशल मीडियाचा जमाना आहे, त्यावर तुमचं काम दिसलं पाहिजे आपले. आणि म्हणून युवा सेनेने देखील ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे. युवा सेनेचा महत्वाचा रोल शिवसेना वाढवण्यामध्ये या ठिकाणी दिसला पाहिजे. अशा जसं श्रीकांत सगळे राज्यभर दौरे करतोय, युवा सेना दौरे करतोय, पूर्वेश दौरे करतोय त्याच्या टीमला घेऊन. आणि म्हणून हे असे आता माझ्या सकट आपल्या नेत्यांसकट सगळ्यांना 2.5-3 वर्षामध्ये शिवसेना संघटना वाढवण्याचं काम करायचं आहे. शिवसेना घराघरात, शिवसेना गावागावात, शिवसेना मनामनात पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. मी आपल्याला एवढं सांगतो, आता घरात बसून चालणार नाही. शिवसैनिक घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो, हे आपल्याला काम करायचं आहे. धनुष्यबाणाचा एकच नारा, धनुष्यबाणाचा एकच नारा, शिवसेनेचा महाराष्ट्र सारा. हे आपल्याला घडवून दाखवायचं, हे आपल्याला घडवायचं. या एकाच भावनेने काम करा. जाता जाता एवढंच सांगतो, एकच लक्ष एकच ठाव, एकच लक्ष एकच ठाव. शहर ते गाव फक्त शिवसेनेचंच नाव, फक्त शिवसेनेचंच नाव. जिथे संकट तिथे धाव, जिथे संकट तिथे धाव. शहर ते गाव फक्त शिवसेनेचंच नाव, फक्त शिवसेनेचंच नाव. चांदा ते बांधा भगवा लाव, चांदा ते बांधा भगवाच लाव. शहर ते गाव फक्त शिवसेनेचंच नाव. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिंदे साहेब खूप खूप धन्यवाद.